चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाश यांची पुस्तकं वाचण्यात घेत आहोत. सध्या आपण परमपूज्य दादा लिखित दीक्षा रहस्य हे पुस्तक घेत आहोत. आज आपण दीक्षांचे प्रकार पाहणार आहोत. दीक्षा द्वितीया प्रोक्ता बाह्याभ्यंतर भेदतः. दीक्षेच्या प्रकारांमध्ये ज्या विविध दीक्षांचा समावेश होतो त्यांचे मुख्यतः दोन विभाग केले जातात, बाह्य दीक्षा व आंतरदीक्षा. एक, बाह्य दीक्षा किंवा क्रियावती दीक्षा. या प्रकारच्या सर्व दीक्षा पृथ्वी आणि जलतत्वाच्या शोधन कार्यात अंतर्भूत आहेत. बाह्य देह शुद्धीवर भर देऊन होम हवन आदी द्वारा या दीक्षा होतात. ही दीक्षा मनुष्य गुरु देतात. काही प्रसंगी अनधिकारी किंवा काम्य कर्माची इच्छा करणारे भोगवादी शिष्य असल्यास श्री गुरु ही अशी दीक्षा देतात. बाह्य दीक्षा ही तंत्रशास्त्रातील महत्त्वाची दीक्षा मानली जाते. ही दीक्षा झाल्याशिवाय साधकाला तंत्र आणि मंत्रशास्त्रांचा अधिकार प्राप्त होत नसतो. या दीक्षेत बाह्यक्रियांवर या कर्मकांडावर अधिक भर दिला जातो, त्यामुळे तिला क्रियावती असे म्हणतात. तंत्रशास्त्रात या बाह्य दीक्षेच्या मुख्यतः चतुर्विध पद्धती सांगितलेल्या आहेत. अ. स्मशानपीठ दीक्षा, ब. अरण्यपीठ दीक्षा, क. शवपीठ दीक्षा आणि ड. श्यामापीठ दीक्षा. बाह्य दीक्षांचे इतरही अनेक प्रकार शास्त्रांमध्ये येतात. वरील चार मुख्य प्रकारांपैकी स्मशानपीठ म्हणजे स्मशानात साधना करणे, अरण्यपीठ म्हणजे अरण्यात साधना करणे, शवपीठ म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने ताजे असे निर्दोष शव निवडून त्यावर आरूढ होऊन केलेली साधना, आणि श्यामापीठ म्हणजे कमीत कमी 24 लक्षणांनी युक्त कौमार्य अबाधित असलेली नग्न अशी तरुणी समोर किंवा मांडीवर बसवून तिच्या समोर किंवा तिच्या समवेत केलेली साधना होय. या बाह्य अथवा क्रियावती दीक्षेत कर्मकांडानुसार तंत्रानुसारच पूर्ण क्रिया केली जाते. स्नान, संध्या, गणपत्यादी तांत्रिक पंचांग पूजन, भूशुद्धी, भूतशुद्धी, प्राणप्रतिष्ठा आणि अंतर्मातृका, बहिर्मातृका आदी न्यास वगैरे संप्रदायानुसार करून स्वदेवतेसाठी हवनपूजन केले जाते. शेवटी श्री गुरु शिष्याला स्वविद्या दान करतात. शिष्य श्री गुरूंकडून मिळालेल्या मंत्राचे तंत्राचे अनुष्ठान करून सिद्धी प्राप्त करून घेऊन धन्य होतो. भारतातील अनेक संप्रदायांमध्ये केवळ याच पद्धतीने दीक्षा दिली जात असे. अनेक घराण्यांमध्ये त्यांच्या ब्राह्मण कुलगुरू परंपरेतून अशा दीक्षा पिढ्यानपिढ्या होत असत. सध्या मात्र या प्रथेचा सगळीकडेच लोप झालेला आढळतो. मंत्र, विशिष्ट रत्ने आणि विशिष्ट औषधी वनस्पती यांच्या साहाय्याने देखील श्री गुरु विशिष्ट असा शक्तिपात करविणारी बाह्य दीक्षा देऊ शकतात. या पद्धती श्री दत्त संप्रदाय, श्री नाथ संप्रदायांचे अद्भुत असे वैशिष्ट्य असून त्या परंपरेने अत्यंत गुप्त ठेवलेल्या आहेत. आंतरदीक्षा. आंतरदीक्षा ही स्थूल देहावर न होता आतील सूक्ष्म देहावर होते. ही दीक्षा श्री गुरु किंवा सद्गुरू देतात. या आंतरदीक्षांचे 3 प्रकार शारदा तिलकात सांगितले आहेत. अ. वर्णात्मिका दीक्षा. या पद्धतीत श्री गुरु शिष्यदेहात अनुलोम विलोम पद्धतीने विधानपूर्वक अकारापासून षकारापर्यंत सर्व वर्णांचा न्यास करतात. या न्यासामुळे मंत्र चेतन होतो आणि त्या योगे साधकाला मंत्रराज पद प्राप्त होते. आकार दिवर्ण हे प्रकृती पुरुषात्मक आहेत व मानवी देह सुद्धा प्रकृती पुरुषात्मकच असल्याने वर्णात्मक आहे. म्हणून या वर्णमयी दीक्षेने साधकाचे शरीर दिव्य होते व त्याच्या ठिकाणी दिव्य भावही उत्पन्न होऊ लागतात. आगमशास्त्र सांगते की वर्णात्मिका किंवा वर्ण दीक्षा ही देखील 3 प्रकारे करवली जाते.
वर्णदीक्षा त्रिधा प्रोक्ता द्विचत्वारिशदक्षरै पंचाशद वर्णकैर्देवी द्विशिष्टी लिपिभिस्तु वै. शिष्य शरीरात मातृकारूपिणी भगवतीच्या 42 वर्णांनी किंवा 50 अक्षरांनी किंवा 62 भूतलिपी न्यासांनी देवता भाव उत्पन्न केला जातो. ही 3 प्रकारची वर्णात्मिका दीक्षा होय. कलावती दीक्षा. यात श्रीगुरु शिष्य शरीरात क्रमाक्रमाने कलांचा प्रकाश करवतात आणि साधनेने शिष्याच्या शरीरात महाषोडशी कला प्रकट होते. हा कलावती दीक्षेचा एक प्रकार झाला. मनुष्य देहात 5 प्रकारच्या शक्ती किंवा कला विद्यमान असतात. त्या अशा: निवृत्ती, प्रतिष्ठा, विद्या, शांती आणि शांत्यनिष्ठा कलाशक्ती. या शक्ती जाणू, नाभी, कंठ, ललाट आणि शिखेच्या ठिकाणी निवास करतात. म्हणजे पायांच्या तळव्यापासून जाणूपर्यंत निवृत्ती शक्ती, जाणूपासून नाभीपर्यंत प्रतिष्ठा शक्ती, नाभीपासून कंठापर्यंत विद्याशक्ती, कंठ ते ललाटापर्यंत शांती शक्ती आणि ललाटापासून शिखेपर्यंत शांतचिता कला नावाची शक्ती वास करून असते. संवार क्रमाने निवृत्तीला प्रतिष्ठेत, प्रतिष्ठेला विद्येत, विद्येला शांतीत, शांतीला कलेत आणि कलेला शिवात मिसळून शिवरूप केले जाते. पुन्हा सृष्टीक्रमाने त्यांचा विचार करून शिष्य दिव्यभाव धारण करून कृतकृत्य होतो. हेच आगमशास्त्रात असे सांगितलेले आहे की कला दीक्षाच विज्ञेया कर्तव्या विधिवत प्रिये निवृत्तिर्जानुपर्यंतं तलादारभ्य संस्थिता इयं प्रोक्ता कुलेशानी दिव्य भाव प्रदायिनी. हे प्रिये, कला दीक्षा जाणून घेऊन तिचे यथाशास्त्र प्रदान करावे. पायाच्या तळव्यापासून गुडघ्यापर्यंत असणारी ती निवृत्ती शक्ती हे कुलेशानी ही दीक्षा दिव्यभाव देणारी म्हटली गेली आहे. या कलावती दीक्षेत 5 महाभूते व कलाशक्तीचा लय करवून किंवा वेधाद्वारे शिष्य शरीरात प्रवेश करवला जातो. यातही कला 5 व 28 अशा 2 प्रकारांच्या मानल्या जातात. वेदमयी दीक्षा. श्री गुरु भगवती शक्तीच्या साहाय्याने शिष्य शरीरातील प्रसुप्त कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वमुख करतात आणि क्रमाने चक्रभेद करून तिचे सहस्रारात शिवांशी मिलन करवितात. हल्ली सामान्यपणे शक्तिपात दीक्षा म्हणून ओळखली जाणारी दीक्षा म्हणजे हीच तंत्रोक्त वेद दीक्षा होय. हिलाच उपाय दीक्षा असेही नामाभिधान आहे. यातील अत्यधिक तीव्र मात्रेची अनुपाय दीक्षा जगद्गुरू किंवा संसिद्धिक श्रीगुरू करतात. हे आपण अगोदर बघितले आहेच. ही वेद दीक्षा किंवा उपाय दीक्षा काही तंत्रग्रंथामध्ये 3 प्रकारची सांगितलेली आहे: आणवी दीक्षा, शाक्ती दीक्षा आणि शांभवी दीक्षा. या वेद दीक्षेत श्री गुरु प्रथम शिवसायुज्यौ स्थित होऊन शिष्य शरीरांतर्गत 18 चक्रांचे चिंतन करून त्यांचा क्रमाने कुंडलिनी शक्तीत लय करवितात. प्रथम चक्रांचा बिंदूत लय करवून बिंदूचा कलेत, कलेचा नादात, नादाचा नादांतात, नादांताचा उन्मनीत लय करून उन्मनीचे गुरुमुखात संयोजन करून आपणासहित ते त्या शक्तीचे शिवांशी सामरस्य करवितात. त्यामुळे श्री गुरूंच्या कृपेने शिष्याचे पाशबंध संपतात. ही वेदमयी दीक्षा सर्व तंत्राचे सार म्हणून सांगितलेली आहे. तांत्रिक दिव्याचार व वीराचारातही काही अंशी याच दीक्षेचा समावेश होतो. श्री भगवतीच वेद दीक्षा किंवा स्वरूपा. श्रीमद धर्माचार्यांनी आपल्या पंचस्तवी स्तोत्रात श्री जगदंबेची स्तुती करताना म्हटलेच आहे की दंतोरपश्चिमंतनो सती कर्मसाम्ये
निश्चेष पाश पटलचितुरा निमेषात कल्याणी देशिक कटाक्ष समाक्षरवेण कारुण्यतो भवसि शांभवी वेद दीक्षा. हे माते, तू स्वतः आपल्या भक्तावर करुणा करून श्री गुरूंच्या कटाक्षाचा आश्रय घेऊन कर्मसाम्य दशा येताच क्षणात आपल्या शिष्य सेवकाच्या अखिल पाशजालांचे छेदन करणारी वेद दीक्षा होऊन राहते. या वेद दीक्षेत श्री गुरूंची परमकृपा, श्री भगवतीची परमकृपा, शिष्याचे कर्मसाम्यत्व व गुरु शिष्य ऋणानुबंध यांना विशेष महत्त्व दिलेले आहे. शारदा तिलकाच्या पंचम पटलात म्हटले आहे की ततो वेदमयी वक्षे दीक्षां संसार मोचिनीं ध्यायेच्छिष्टुमर्मध्ये मूलाधारे चतुर्दले त्रिकोणमध्ये विमले तेजस्तय विजृंभिते वलयत्रय संयुक्तां तडित्कोटिसमप्रभां शिवशक्तिमयी देवी चेतना मात विग्रहां सूक्ष्मां सूक्ष्मतरां शक्तिं भित्वा षट्चक्रमध्यसा गच्छति मध्यमार्गेण दिव्यां परशिवावधि सहैवत्मात्मना शक्तिं वेधयेत् परमेश्वरै. संसार बंधनाचा नाश करणारी दीक्षाच वेदमयी म्हटली जाते. श्री गुरूंनी ही दीक्षा देताना शिष्य शरीरातील चतुर्दलाच्या मूलाधार कमलात निवास करणाऱ्या 3 प्रकारच्या रंगांनी तेजांनी युक्त विमल दैदित्यमान त्रिकोण योनिस्थानाच्या मध्यभागात निवास करणाऱ्या त्रिवलयाकार कोटी कोटी विद्युत पुंजांसमान महाप्रकाशयुक्त शिवशक्तिमयी अशा भगवती कुंडलिनीचे ध्यान करावे. तिचे दिव्य शरीर चेतना मात्रच आहे आणि ती सूक्ष्मतर शक्ती आहे. त्या दिव्य शक्तीचा मध्यम मार्गाने सुषुम्नेत प्रवेश करून षटचक्रांचा वेध करीत श्री गुरूंनी परशिवात विलीन करवावे. या प्रकारे श्री गुरु आपल्या आत्मशक्तीच्या सहाय्याने वेद दीक्षा संपन्न करीत असतात. वेद दीक्षेचे वैशिष्ट्य. या वेद दीक्षेचे एक वैशिष्ट्य म्हणजे श्री गुरु दीक्षासमयी ज्या भावात स्थित असतील त्याच भावाचा अनुभव शिष्यही घेतो. श्री गुरु ज्या पातळीपर्यंत आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत असतील तेवढ्याच पातळीपर्यंत शिष्यही प्रगती करीत जातो किंवा क्रमाने जाऊ शकतो. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचे सूत्र ठरते की स्वतः पूर्णत्व लाभ करून घेतल्याखेरीज श्री गुरूंनी वेद दीक्षा देऊ नयेत, अन्यथा अर्धवट शिष्यच तयार होतात. कुलारुणवतंत्राच्या चतुर्दश उल्लासात असे स्पष्ट सांगितलेले आहे की सज्जात दिव्य भावोऽसौ सर्व जानाति सांभवी यदस्ति वेदकं तत्त्वमेवानुभूयते. वेदमयी दीक्षेने दिव्य भाव प्राप्त झालेला साधक सर्व जाणू लागतो. तसेच दीक्षेच्या वेळी श्री गुरूंचा जो भाव असतो त्याचाच अनुभव शिष्यालाही येत असतो. म्हणूनच वेददीक्षा देणारे गुरु हे स्वतः शिवभाव संपन्न शांभवोपायारूढ असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा ही वेददीक्षा तीव्रतर होते तेव्हा कुलार्णव तंत्रात सांगितल्याप्रमाणे प्रबुद्ध सहसा शिष्य सौख्यम बहुदेश्वरी वेदविद्ध शिव साक्षान् पुनर्जन्मतां व्रजेत. एषा तीव्रतरा दीक्षा भवबंध विमोचिनी शिवभावप्रदा देवी त्वां शपे कुलनायिके. शिष्याला तत्काळ बोधानुभूती प्राप्त होते, त्यामुळे त्याला आत्यंतिक महासुखाचा अनुभव होतो. अशा सुखप्रदायक वेद दीक्षेला प्राप्त करून घेणारा साक्षात शिवस्वरूप होऊन राहतो, त्याचा पुनर्जन्म होत नाही. श्री महेश्वर शपथपूर्वक सांगतात की अशा तीव्रतर वेद दीक्षेने भवबंधनाचा नाश होऊन शिवभावाची प्राप्ती होते. अशी शिवभाव प्राप्ती
ज्याला झालेली असेल तोच आपल्या स्त्री गुरूंच्या संतोषपूर्वक स्वानंदपूर्वक दिल्या गेलेल्या आज्ञेने वेददीक्षा गुरु होऊ शकतो. वेददीक्षा करो लोके सद्गुरुर दुर्लभ प्रिये. असे वेददीक्षा गुरु खरोखरीच अत्यंत दुर्मिळ असतात, असेही कुलार्ण तंत्रात भगवान श्री शिव सांगतात. भगवान शिवांची आज्ञा, शिष्योपि दुर्लभस्तादृक् पुण्ययोगेन लभ्यते नद्यादर्शिकास्यापि इत्याज्ञा परमेश्वरी. शिवाय ज्याला अशी दीक्षा प्राप्त व्हावी असा शिष्यही त्याहून दुर्लभ असतो. म्हणून भगवान शिवांची ही आज्ञाच आहे की उगाच ज्याला त्याला ही वेद दीक्षा द्यायची नसते. श्री गुरूंनी मोहवश होऊन अथवा शिष्याचा अधिकार न पाहता ही दीक्षा देण्याचा जर प्रयत्न केला तर घेणारा व देणारा असे दोघेही पिशाच योनीला प्राप्त होतात आणि घोर नरकगामी होतात. या अपराधाला शास्त्रांनी क्षमाच नाही असे एकमुखाने सांगितले आहे. इतके हे महाभयंकर पातक आहे. आता आपण या वेद दीक्षेचे त्रिविध प्रकार बघूया. हे त्रिविध प्रकार उद्या बघूया. अवधूत चिंतन